वर्तुळातून बातमी आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित असलेल्या सावली बार आणि दापोलीमधील अवैध वाळू उपसा संदर्भातील व्हिडिओ पुरावे प्रसिद्ध करणार आहेत। कालच अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व पुरावे दिलेत। यावर सर्व प्रकरणाची आपण चौकशी करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अनिल परब यांना दिलं। त्यानंतर आज अनिल परब हे सगळे पुरावे प्रसार माध्यमांसमोर प्रसिद्ध करणार आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, अनिल परब ज्या पद्धतीने आरोप करतायत आज ते पुरावे देखील सादर करतायत, काय माहिती त्याबद्दल? श्वेता, आपण काल पाहिलेलं आहे की शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी सर्व व्हिडिओ पुरावे, फोटो पुरावे आणि कागदपत्र जे आहेत ते सर्व सादर केले होते। त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की या सर्व पुराव्यांची आम्ही चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करायची झाली तर आम्ही कारवाई देखील करू, असं त्यांनी स्पष्ट आश्वासन अनिल परब यांना दिलेलं। त्यानंतर अनिल परब यांनी आज हे सर्व व्हिडिओ पुरावे प्रसार माध्यमांसमोर आणण्याचं ठरवलेलं आहे। आज दुपारी ते एक छोटी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व पुरावे जे आहेत ते प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळते। या व्हिडिओ पुराव्यांमध्ये सावली बार आणि त्याचबरोबर दापोली तालुक्यातील जे अवैध वाळू उपसा प्रकरण आहे त्या संदर्भातले व्हिडिओ ते प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळते। बरं उदय, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता अनिल परब हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि योगेश कदम यांच्या विरोधात पुरावे सादर करणार आहेत। त्याआधी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली होती आणि चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्यानंतर फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन सावली बार आणि वाळू उपसा या संदर्भात अनिल परब आज पुरावे सादर करणार आहेत। आणखी एक मोठी बातमी आहे ती बघूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अनिल परब यांनी यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असून त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले, अशी माहिती परब यांनी दिली आहे। तर पुराव्यांच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अनिल परब यांनी केली। जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। 31 मे 2025ला जी रेड झाली याच्यामध्ये ते असं म्हणू शकत नाहीत की याच्या बाबतीत मला माहीत नाही, कारण त्याच्या अगोदर दोनदा 2023 मध्ये 10 ऑगस्टला आणि 28 मेला या बारवरती रेड झाली होती। त्यामुळे हे हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणजे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक म्हणून यांची त्याच्यामध्ये नोंद आहे आणि त्यामुळे अशी त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही। याची जबाबदारी ही त्यांच्यावरच आहे आणि त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मी मागणी केलेली आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अनिल परब यांचे आरोप फेटाळले, तसंच मीही माझी बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे असं योगेश कदम म्हणाले। तर त्यांनी राज्यपालांची भेट घेतली, आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आता राष्ट्रपतींची भेट घेतील असाही टोला योगेश कदम यांनी लगावला। अनिल परब यांनी जे काही आरोप केले, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पुरावे सादर केले आणि ते पत्रकार परिषद घेणार आहेत, या सगळ्यावरती योगेश कदम यांनी देखील उत्तर दिलं। जे काही म्हणजे विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून त्यांनी जे काही तिथे स्टेटमेंट्स केल्या, जे काही माझ्यावरती आरोप केले, त्याचं जे काही खंडन करायचं आहे त्याच्यावरती माझी जी काही बाजू आहे ती मी अगोदर मांडलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांची आज भेट त्यांनी घेतलेली आहे। राज्यपाल महोदयांकडे काही दिवसांपूर्वी ते गेले होते। कदाचित काही दिवसांनी ते माननीय राष्ट्रपती महोदयांकडे देखील जातील। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत, मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याची दुसरी बाजू ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन।
जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामनाथभाईंनी यामध्ये वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडेकरू आहे तोच जबाबदार आहे. त्याची जी काही कागदपत्र आहे ती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही देऊ. यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची.